नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेतच ना? तर आज मी बनवणार आहे मुगाची भजी. त्यासाठी मी मूग डाळ 4 ते 5 तास अशी भिजत टाकली होती आणि ती अशी जाडसर मी वाटून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व डाळ वाटून घ्यायची आणि डाळ वाटून झाल्यावर त्यात मी आता वाटून टाकणार आहे मिरची आणि लसूण. असा जाडसरच वाटायचा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. त्यानंतर मग मी बारीक कापलेला कांदा टाकून घेतला त्यात भज्यांच्या मिश्रणात. त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, जिरी आणि हिंग टाकल्यावर चव जरा चांगली लागते. त्यानंतर मग बारीक केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. एका साईडला मी तेल पण गरम करायला ठेवून दिलं होतं गॅसवर. त्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची. तेल गरम झालं होतं इकडं. मग भजे असे सोडून घ्यायचे कढईमध्ये. मस्तपैकी 7-8 भजे एका टायमाला होतात. मस्त असे होऊन द्यायचे आणि गॅस जरा मीडियममध्ये ठेवायचा, कमी पण नाही ठेवायचा, मग ते भज्यांमध्ये तेल पकडतं. मग अशा प्रकारे भजे असे खरपूस भाजून घ्यायचे. आणि भज्यांसोबत मिरच्या असेल तर अजूनच उत्तम. भज्यांसोबत तळलेल्या मिरच्या पाहिजेच. तर मी एके साईडला मिरची पण तळून घेतली होती. ओके, बाय.